आणि सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. लेग कटर करतोय अजय गुरु आपल्या गोलंदाजीतून आपली शैली दाखवतोय, आपलं कौशल्य दाखवतोय. पद्धतीने मारा करतोय रायटावर विकेट. पुढचा चेंडू मला वाटतं अवांतर धाव मिळते आणि एकूण 5 धावा मिळते आहेत. जन्म कोकणातल्या संघाला 4 धावा कटून काढतोय प्रथमेश. संघाची धावसंख्या होते बिनबाद 5. एक शॉट होता ना, कोण घेतला अजयचा पुढचा चेंडू सलामीचा एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 83 फायटर्स संघाकडून सलामीचा षटक घेऊन आलाय अजय. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येचा स्तर उंचावतोय, धावसंख्या वाढते. 6 धावा बिनबाद 6. पुढचा चेंडू एकदा अजय याचा पुन्हा एकदा स्ट्रायकवर येतो. प्रथमेश पाहूया किती धावांचा योगदान आपल्या संघासाठी. रायटवर विकेट गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा 4 धावा कटावल्या आहेत. सुंदर असा फटका आणि 4 धावा मिळतात प्रथमेशाला. 4 धावा मिळतात जन्म कोकणातल्या संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 10 बिनबाद 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो अजय. पंचाच्या उजव्या बाजूला रायटवर विकेट पाहूया. पुढचा चेंडू प्रथमेशाला आणि सुंदर असा चेंडू लेग पाहायला मिळतो आपल्याला. लेग कटर आणि निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. तितक्यात तडतोड त्याला उत्तर देतोय प्रथमेश. पाहूया पुढचा चेंडू. 83 फायटर्स एक नावात आणि एक खराब चेंडू. पंच वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते 11. अजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आणि प्रथमेश. पाहूया पंच वाईटचा इशारा करतायत. पुन्हा एकदा अवांतर धाव मिळते. अवांतर धावणे संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो अजय आणि पुढचा चेंडू 9 चेंडू आणि परत 9+4 एकूण 5 धावा मिळत आहेत. 9चा पुरेपूर फायदा घेतोय प्रथमेश. आपल्या संघासाठी धावांचं योगदान देतोय. धावसंख्या होते 17. आणि मला वाटतं 2 धावा मिळत आहेत. पंच 2चा इशारा करतायत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 20. आणि पुन्हा एकदा कटर काढला चेंडू. 4 धावा मिळत आहेत. 4 धावाने संघाची धावसंख्या होते 24. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते जन्म कोकणातल्या संघाकडून. आणि सुंदर एक गुगली चेंडू यावर चेंडू करण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस होतोय. मला वाटतं पहिल्या षटक चुकतोय. पहिल्या षटकाचे तर संघाची धावसंख्या होते 24. संघासाठी दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय ओम. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक परिषद घेऊन येतोय ओम. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय रायटवर विकेट आणि आता मात्र स्ट्रायकवर येतोय अमित. पाहूया अमित एक नावाजलेला फलंदाज पंचक्रोशीतला म्हणून ओळखला जातो. आणि पुढचा चेंडू आणि पुन्हा 4 धावा मिळतात अमित याला. पहिला चेंडू 4 धावा. संघाची धावसंख्या होते 28. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला जन्म कोकणातल्या या संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. पंचाच्या उजव्या बाजूला रायटवर विकेट पाहूया. पुढचा चेंडू अमित याला. अमित एक नावाजलेला म्हणून आणि एक वाईट अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 29. ओमेचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गावर सज्ज होते आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज सलामीचा फलंदाज आणि 4 धावा मिळत आहेत. खरोखर एक नावाजलेला फलंदाज म्हणून या पंचक्रोशीतला अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आणि तितक्यात त्याला तडीतोड उत्तर देतोय अमित. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा कटरतोय चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या होते 37 बिनबाद 37. सुंदर अशी फाटकेबाजी पाहायला मिळते या सलामीच्या जोडी करून प्रथमेश आणि अमित. पुन्हा एकदा हात पंचांच्या डाव्या बाजूने रायटवर विकेट आणि पुन्हा एकदा कटरतोय चेंडू. चेंडू जातोय. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो अमित आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. धावसंख्या होते 38. थोडस मागणी षटक पाहायला मिळते.
पुन्हा एकदा तयार आहे आणि पुढचा चेंडू पंच नोचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते, अमितला जीवदान मिळते आणि मला वाटतं दुसरं षटक संपतंय. नो बॉल काउंट आहे. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकात संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते 39. हॅलो, एडी चॅलेंजर संघाचे कोण खेळाडू आले असतील त्यांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपला उत्कर्ष प्रतिष्ठान गुरवाडी तर्फे सन्मान करण्यात येईल. कृपया क्रीडा मंचावर यायचं आहे. आता मात्र तिसरं षटक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं आयुष पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. राईटवर विकेट आणि पहिला चेंडू अवांतर धाव मिळते. व्हाईटच्या स्वरूपात अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आयुष आणि पुढचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आयुष्याच्या गोलंदाजीतून एक नावाजलेला पंचक्रोशीत गोलंदाज म्हणून ओळखला जातो आयुष. छोटा मूर्ती लहान पण कीर्तिमान असा एक छोटा गोलंदाज आयुष मेस्त्री. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. सुंदरसं गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून आयुष. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आयुष. पंचाच्या बाजूने मारा करतोय. राईटवर दगड पाहूया पुढचा चेंडू आणि एक अवांतर धाव येते. पंच वाईटचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 41. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. पाहूया पुढचा चेंडू आयुष्याचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. तितका त्याला प्रत्युत्तर देतोय प्रथमेश आणि पुन्हा एकदा अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या होते 42. बिनबाद 42. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूला पुढचा चेंडू आणि सामना करणारा प्रथमेश. पाहूया आयुष्याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर. थोडासा भरकटलेल्या अवस्थेत दिसतोय. प्रेशर मध्ये खेळतोय आयुष. आता मात्र साईड चेंज करतोय. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे. तितकाच सामना करणारा प्रथमेश. पाहूया किती धावांचं एकदम दिसतं आपल्या सकाळच्या. पुढचा चेंडू प्रथमेशाला आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर होते. पाहूया पुढचा चेंडू आयुष्याचा आणि पुन्हा एकदा गोल फलंदाजीसाठी प्रथमेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून आयुष. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पंचाच्या डाव्या बाजूने पाहूया पुढचा चेंडू आयुष्याचा आणि पुन्हा एकदा मला वाटतं पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतर धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होते 44. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्वप्नील सुर्वे यांनी क्रीडा मंचावर यायचंय. वेदांत पुसाळकर, अलोक वाघ, अथर्व वाघ, दर्शन विटकर. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45. सोम घोडके. पुन्हा एकदा अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढवते. धावसंख्या उंचावते. धावसंख्या होते 46. एडी चॅलेंजर संघाचे खेळाडू त्यांनी क्रीडा मंचावर यायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय आयुष्याने. पुढचा चेंडू आयुष्याचा पुन्हा एकदा एक वाईट चेंडू. एकच बॉल राहिलाय. अरे बॅटचे 1.5 स्टंपच्या पुढे येतो तो. सगळं स्टंप हे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आयुष. पाहूया पुढचा चेंडू आणि आणि मला वाटतंय पंचाने निर्णय कळवायचा आहे. षटक संपते. तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते. स्वप्नील सुर्वे यांचं क्रीडामध्ये आगमन होते. कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येईल. 47. संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय वैयक्तिक कोट्याने पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय अल्पेश. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू अल्पेशाचा. अमित याला आणि नो चेंडू. एक अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 48. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय अल्पेश. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. राईटवर पुढच्या चेंडू पुन्हा एकदा मला वाटतंय नो चेंडू आहे.
आणि एकूण 5 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या भर पडते, संघाची धावसंख्या उंचावते, संघाची धावसंख्या होते 53. पुन्हा एकदा गोंधळच्या बरोबर सज्ज होतोय अल्पेश. पाहूया सामना करणारा एक नावाजलेला फलंदाज अमित आणि पुन्हा एकदा पाहूया कटवतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय समीर यांच्याकडून आणि त्याला तोड देतोय, जोड देतोय समीरला प्रणित. संघाची धावसंख्या स्थिर राहते. पाहूया पुढचा चेंडू अल्पेशच्या पद्धतीने वतीने मारा करतोय आणि पुन्हा एकदा कटवतोय. पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ओम यांच्याकडून. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आहे. गोंधळच्या मार्गावर सज्ज होतोय अल्पेश. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले शतक घेऊन आलाय. पुन्हा एकदा कटवतोय अमित आणि 4 धावा काढतोय. संघाची धावसंख्या होते 58. पुन्हा एकदा गोंधळच्या मार्गावर सज्ज होते आणि तितका त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे एक नावाजलेला सलामीचा फलंदाज जन्म कोकणाचा संघाचा स्ट्रायकर फलंदाज अमित. पाहूया पुढचा चेंडू अल्पेशाचा अमित याला सामना करतोय अमित. पाहूया किती धावांचा योगदान देतो आणि पुन्हा एकदा कटवतोय 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 60. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ठीक आहे. दरम्यान पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. पुढचा चेंडू अल्पेशाचा आणि सामना करणार आहे अमित. एक अवांतर चेंडू वाईड चेंडू. संघाची धावसंख्या होते 1/61. पुढचा चेंडू अल्पेशाचा आणि आता सामना करतो अमित. पाहूया आणि शेवटचा चेंडू अल्पेशाचा आणि पाहूया सामना करतोय अमित. संघाची धावसंख्या स्थिर होते 61. पुन्हा एकदा मला वाटतं 9 चेंडू मिळतोय. एक अवांतर धाव मिळते जन्म कोकणाचा संघाला. संघाची धावसंख्या होते 1/62. पुढचा चेंडू अल्पेशाचा आणि सामना करतोय अमित. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. धाव चेंडू आणि मध्यंतर होते. संघाची धावसंख्या होते 62-63 धावांचं. 24 चेंडू 63 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिला चेंडू अजय याला आणि मला वाटतं पहिला चेंडू कटवलाय. 1 धाव मिळते. एका धावाने संघाचा श्री गणेश होतोय. 1 धाव मिळते. रियाची फायटर संघाला 1 धाव मिळते अजय याला. पाहूया पुढचा चेंडू विशाल याचा सामना करतोय. मला वाटतं 2 चेंडू आहे. पंच लोचा इशारा करता इकडून 5 धावा मिळत आहेत. रियाची फायटर संघाला संघाची धावसंख्या होती 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोंधळच्या मार्गावर सज्ज होतोय विशाल. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि सामना करतोय अजय. पाहूया कटवतोय पुढचा चेंडू आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जन्म कोकणाचा संघाकडून सिद्धेश. पुन्हा एकदा गोंधळच्या मार्गावर सज्ज होतोय विशाल. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आठवण केला पुढचा चेंडू कटवतोय. पंचाने धावा कळवायच्या आहेत. 2 धावा मिळतात डिक्लेअर स्वरूपात आणि संघाची धावसंख्या होते 8. 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय रियाची फायटर संघ. पाहूया किती चेंडू मध्ये आव्हान पार पाडतोय आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा कटवतोय. पाहूया 4 धावा. सुंदरशी फटके पाहायला मिळते. एक सलामीचा फलंदाज स्ट्रायकर फलंदाज म्हणून ओळखला जातो अजय. पुन्हा एकदा गोलकी मारा करतो सज्ज होतो विशाल. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतो. पुढचा चेंडू अजय याला. पाहूया किती धावांचं योगदान देतोय अजय. आणि सुंदर चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतःच क्षेत्ररक्षण करते गोलंदाजीवरती आणि चेंडू अडकवतोय. पुढचा चेंडू आणि कटावतोय. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पहिलं षटक सोडतोय. संघाची धावसंख्या होती 12. यश कॅपिटल्स आणि पार्क 9 स्टार दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती आहे समालोचक कक्षाजवळ नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक परिषद घेऊन येतोय प्रथमेश आणि पहिला चेंडू लेकटर पाहायला मिळतोय. सुंदर असा चेंडू आणि 1 धाव मिळते. एका धावणी संघाची धावसंख्या होते 13. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू होता परंतु अवंत धाव मिळते. लेग कटर करण्याचा प्रयत्न परंतु अवंत धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. पाहूया पुन्हा एकदा 9 चेंडू पाहायला मिळतोय.
2 सलग चेंडू अवांतर धाव मिळत आहेत. अवांतर धावने संघाची धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा गोंदूच्या मार्गावर सज्ज होतोय आणि एकच धाव मिळते. सुंदर गोलंदाजीचा प्रयत्न करतोय एक छोटा खेळाडू प्रथमेश आपला गोलंदाजी पुन्हा एकदा कटवतोय. एक धाव मिळते. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा टाकतोय. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. पंच निर्णय कळवायचा आहे. थांब. कृपया पंचांना विनंती आहे डिस्कस केल्याशिवाय डायरेक्ट निर्णय देऊ नका. ओके निर्णय येतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गोंदूची मार्गावर सज्ज होतो. प्रथमेश शेवटची मला 2 चेंडू 1 शिल्लक असल्याने पुन्हा एकदा एक धाव मिळते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि सामना करतोय आणि 4 धाव मिळत आहेत. सुंदरसा फटका आणि दुसऱ्या षटक संपतोय. संघाची धावसंख्या होते 22. 12 चेंडू 41 धावा. पाहूया आता तिसऱ्या षटक एक निर्णायक षटक कोण घेऊन येतोय. कार्तिक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय. पंचांच्या उद्या बाजूने मारा करतोय. कार्तिक गोंदीची मार्गावर सज्ज होतोय. पहिला चेंडू अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 23. पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 24. पुढचा चेंडू कार्तिकेचा आणि सामना करणार आहे. पंचा निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू. चौसष्ट 63 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय रियाची फायटर संघ आणि अजूनही सलामीची जोडी मैदानात अजय आणि समीर. पाहूया किती चेंडू मध्ये आपलं आव्हान पार पडतायत. आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत समीर आणि अजय. संघाची धावसंख्या होते 25. तिसरं षटक घेऊन आलाय कार्तिक. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. तिन्ही चेंडू तिन्ही अवांतर धाव. पाहूया पुढचा चेंडू आणि एक सुंदरसा चेंडू. पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सिद्धेश यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि 4 धावा मिळत आहेत. सुंदरसा कटवलेला चेंडू आणि 4 धावा मिळत आहेत. अजय याला 4 धावा मिळत आहेत. रियाशी फायटर संघाला. पुन्हा एकदा गोंदूच्या मार्गावर सज्ज होतो कार्तिक. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. राईट मार्गावर पुढचा चेंडू. पाहूया अजय याला किती धावा मिळत आहेत आणि पंच वाईटचा इशारा करतायत. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. अवांतरधाराने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 30. सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 31. पाहूया कार्तिकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 31. पाहूया कार्तिकाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते कार्तिकाच्याकडून. पुढचा चेंडू आणि पुन्हा एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावने संघाची धावसंख्या होते 33. चालू असलेला सामना रियाची फायटर्स आणि जन्म कोकणातला संघाने पहिली फलंदाजी करताना 63 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 63 धावा असं आव्हान ठेवलं होतं. रियाची फायटर्स संघासमोर पुन्हा एकदा अवांतर धाव मिळते. प्रेशर मध्ये खेळतोय कार्तिक. दडपणाखाली खेळतोय. थोडस घाबरलेल्या अवस्थेत. पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करतोय. पुढचा चेंडू आणि कटवतोय. पाहूया 4 धावा. संघाची धावसंख्या होते 38. पुढचा चेंडू आणि पहिला झटका बसतोय. पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका बसतोय. रियाशी फायटर संघाला एक सलामीचा फलंदाज बाद होतोय अजय. संघाची धावसंख्या होते
38. 6 चेंडू 25 धावा. सहा चेंडू 25 धावा आणि एक निर्णायक षटक घेऊन होतोय अमित स्वतः. सलामीचा फलंदाज आता एक निर्णायक षटक घेऊन होते जन्म कोकणात संघाकडून आणि त्याला सामना करणार आहे सलामीचा फलंदाज रेशी फायटर संघाकडून समीर. या पुढचा होणारा सामना आहे रिलायन्स कॅपिटल्स आणि पार्क 9 स्टार दोन्ही संघाच्या संघनायकाने आपला संघ घेऊन तयार व्हायचंय. शेवटचा षटक घेऊन आला अमित. पंचाच्या उद्या दोन मारा कठोर आयटा वर्धकडे मला वाटते पहिला चेंडू अवंतर धाव येते. पाहूया संघाची धावसंख्या होते 39. पुन्हा एकदा अमिताचा आणि कटवतोय निर्धाव चेंडू. सुंदर असा कटर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. एक निर्धाव चेंडू अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. पंचाच्या उद्या बाजूने मारा कठोर आयटा वर्धकडे पाहूया पहिला चेंडू दुसरा चेंडू आणि अवंतर चेंडू. संघाची धावसंख्या होते 40. अजूनही 23 धावांची गरज आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अमित पुन्हा सज्ज होते गोलंदाजी मार्गावर पाहूया पुढचा चेंडू समीर याला किती धावा मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढचा चेंडू अमिताचा आणि सामना करणारा समीर आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते आणि पंचाकडे दाद मागतोय यष्टी रक्षक परंतु पंच दात फेटाळतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो अमित आणि फटकेबाजी करण्याचा आणि हा फलंदाज बाद होतोय आणि मला वाटतं शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि हा सामना जन्म कोकणातल्या संघाकडे झुकलेल्या अवस्थेत दिसतोय. जवळजवळ विजय निश्चित होतोय जन्म कोकणातल्या संघाचा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. या पुढचा होणार आहे सामना रिलायन्स कॅपिटल्स वरचे पार्क 9 स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपला संघ घेऊन मैदानाच्या बाजूला तयार राहायचंय. शेवटचा चेंडू समालोचन करतो समालोचन करतो. धन्यवाद. दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. आता होणार आहे सामना रिलायन्स कॅपिटल्स वरचे पार्क 9 स्टार